छत्रपतींच्या कोल्हापूर संस्थांमध्ये मी राणी गुणाजी झी मराठी तर्फे तुमचं स्वागत करते. कोल्हापूर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर असंख्य गोष्टी येतात. रंकाळा तलाव येतो, पन्हाळगड येतो, अंबाबाईचं देऊळ येतं. पण कोल्हापूरमध्ये जर खवय्यगिरी करायची असेल तर मिसळीला टाळणं शक्यच नाहीये. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की दिवसाची प्रसन्न सुरुवात आपण मिसळ खाऊन करायची. तर चला तर मिसळीची खादाडी करूया. कोल्हापूरची अस्सल मराठी खमंग मिसळ आपल्याला शिकवतात प्रवीण फडतरे. नमस्कार. बरं शिकवाल ना प्लीज? हो शिकवाल ना? असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे, पण ठरवलेलं आहे की आमच्या प्रेक्षकांना पण शिकवायचं. तर मला सांगा काय काय घेणार आहोत आणि काय करणार आहोत? सुरुवातीला आपण मटेरियल सगळं काढू. जे मिसळ तयार करायला लागणार आहे साहित्य ते आपण सगळं काढू. नीट बघून घ्या. एरवी कुठे मिळणार नाही तुम्हाला, फक्त आमच्या कार्यक्रमात झी मराठीवर. दाखवा. या मोड आलेली मटकी, उकडलेला बारीक चिरलेला बटाटा, टोमॅटो बारीक चिरलेला, कोथिंबीर बारीक चिरलेली, लांब चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसूण, आलं आणि नारळाचा खीस, ओल्या नारळाचा खीस, जिरा, दालचिनी, वेलदोडे, मसाला वेलदोडे, लवंग, मोहरी, हळद, सुकं खोबरे, बदाम फूल, जायफळ, धने जिरे मसाला पूड, मीठ, मिरची, कोल्हापुरी बेडगी मिरची, ही जवारी मिरची, बारीक मीठ, मोठं मीठ, साखर. जय्यत तयारी झालेली आहे आमची. तेल तापत ठेवलेलं आहे, तापलेलं पण आहे. काय घालताय? आता मी जिरे टाकतोय, ओके. थोडी मोहरी टाकतोय, हलवलं तर चालेल. ओके. मिरची टाकतोय, हा कांदा टाकतोय. बरोबर करते ना मी? का तुमच्यात असं डॅम 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 स्पीड? गिरायक जसं वाढत जातील तसं स्पीड पण वाढत गेला पाहिजे. हा चांगला भाजून घेतोय मी. हा लाल होतपर्यंत असा. हा लाल होत आलेला आहे कांदा. हा आता मी हळद टाकून घेते. बर. बारीक मीठ टाकून घेतो. अच्छा, दोन्ही प्रकारचे मीठ घालणार? हा बारीक मीठ वापरतो. मोठं नाही वापरत, बारीक मीठ वापरतो. बर. आता उकडलेला बटाटा आहे ना, मिक्स करून घेतो. आता आपली बटाटा भाजी तयार झालेली आहे. सुपर. बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आणि आता मटकी फ्राय भाजी करू, मटकीची भाजी करून घेऊ. मटकीची भाजी. ओके. काय करताय? त्यासाठी आता मटकी पहिल्यांदा आपण फ्राय करून घेऊ. मी हे घेते, ते छोट्या कालच्याने हात भाजतो माझा. ह्यानी पण काय जमेल असं नाही. हो काय ते बोलतच व्हायचं. ओके. पण बाकी आपण काहीच नाही घातलं याच्यामध्ये. आता काय पहिल्यांदा अशी फ्राय करून घेऊ, बाकीचं प्रोसेस नंतर करू. मटकी फ्राय झालेली आहे आणि आता त्याची भाजी. ओके. तेल घातलं. हा तेल घातलं. आता मी कांदा टाकतोय. कांदा पहिला फ्राय करून घेऊया. आता कांदा भाजून झालेला आहे चांगला. मी आता त्यामध्ये टोमॅटो टाकतो. टोमॅटो 1 चम्मचभर टाकतो. मगाशी टोमॅटो नाही टाकलेला आपण. हा मगाशी टोमॅटो नव्हता. ओके. टोमॅटो चांगला भाजून घेऊया. मी आता बेडगी मिरची टाकतो थोडीशी. ते कलर आपल्याला. ओके. आणि ही अशी जवारी, ही तिखट असते थोडीशी. अच्छा. ही टाकतो. जवारी. जवारी. हे आता हे धने जिरे पूड, हे धने जिरे पूड बारीक केलेली आहे. ओके. ही थोडी टाकतो. हळद पूड, हळद पूड थोडी टाकतोय. आणि हे सगळं फ्राय झाल्यानंतर मी आता पाणी थोडं टाकणार आहे त्यात. त्यासाठी पाणी गरम केलेलं आपल्या शेजारी आहे. ओके. गरम पाणी आहे ते आपण त्यात सोडतोय. चांगला हलवा. आता चांगली उकळी करून घेऊया. आणि मग मी मोठं मीठ टाकतो थोडं. अच्छा, खडे मीठ. हा खडे मीठ. ओके. याच्याने पण चवीत बदल होणार आहे. थोडं चवीसारखं, चवीप्रमाणे थोडंसं मीठ. ओके. थोडीशी गोडी साखर. हा मटकी थोडीशी कडवट असते म्हणून. थोडीशी गोडी साखर. आता ही उकळी आलेली आहे ना, आपण फ्राय केलेली मटकी आहे ना, त्यामध्ये टाकून घेऊन शिजवून घेऊ. ओके.
माझी आंबाबाई झालेली आहे एकदम. मिसळ आपली फार थकले. सुक म्हणजे कोरडी. कोरडी ते फ्राय करून घ्यायची ते कोरडं होणार. आणि सगळं फूड व्हेज आहे. आता तुम्हाला मागतायच. मस्त हा. मस्त. बटाट्याची भाजी आणि मटकीची भाजी दोन्ही तयार आहे. आणि आता आपण तयार करतोय तो पातळ भाजी. पातळ भाजी, जे मस्त त्याच्यात पाव बुडवून खायचं ती. येस. त्यासाठी आपण सगळे मसाले काढलेले होते ते आपण ग्राइंडिंग सगळं करून हा, घेतलेलं आहे. गरम मसाला. गरम मसाला सगळा काढला ना. हा. लवंग, दालचिनी, ते सगळं आपण पेस्ट करून घेतली. नारळ, तीळ वगैरे. सुका नारळ. हा, सुका नारळ ते घेतलेला मग देशावरती सुका नारळ. ओके. पेस्ट मिक्सरवरती हा. करून घेतली. ती पेस्ट आहे. ही पेस्ट आहे. बरं, आधी काय घालताय? आता आपण कांदा टाकून घेऊ. ओके. पातळ भाजीसाठी उभा कांदा. हा, बारीक लांब चिरलेला हा कांदा हे. अच्छा. त्यामुळे ते टेस्ट चांगली चव बदलते लगेच. आता कांदा भाजत आलाय. आता मी टोमॅटो बारीक चिरलेला आहे ना हा. हा थोडा टाकतो. बरं. आता हा टोमॅटो भाजून हा. घेऊया चांगला. झालं? हा, आता भाजत आलेला आहे हा. चांगला. आता काय घालताय? आता हा भाजला की आपण ती पेस्ट केलेली हा. मस्त गरम मसाला. गरम मसाला ती आपण त्यात मिक्स करूया. ओके. ती आता पेस्ट मी यात टाकलेली आहे. आता मी चांगली जरा अंग ओढेल. आता मी हळद पूड थोडी टाकते. हा. चवीनुसार मी सगळं टाकतो. हो हो हो. त्याला मी बेडगी तिखट टाकले. ते तिखट जवळ हा. हां जवळ जरा नाकाला त्रास होतो. आता मी थोडं मीठ टाकतो. हा. मोठं मीठ. हा. आता थोडी चवीसाठी साखर थोडी थोडी साखर. हो. त्यात थोडंसं पाणी टाकतो आणि पुन्हा हलवायला पाहिजे. ओके. हे आता एवढं थोडंसं पाणी टाकलं आणि हलवा. ओके. अशा पद्धतीनं तळी बनवून घेतो म्हणजे माझ्या मिसळीची तयारी होईल ना. हो बरोबर. येस. चला पटापट.